हॉटेल डोसा सहकार नगर पुणे इथे आपण आज आलेलो आहोत। नमस्कार, तुम्हाला माहीतच आहे की आम्ही नव्याने पुण्याला शिफ्ट झालो आहोत आणि पुण्याची वेगवेगळी ठिकाणं आम्ही एक्सप्लोअर करत असतो। तर आज आलो आहोत सहकार नगर पुणे येथील डोसा नावाचं एक हॉटेल आहे आणि नुकतंच हॉटेल हे ओपन झालं आहे। इथे तुम्ही बघाल ना तर बघा ही थत्ते इडली आहे, त्याच्यात ती चटणी आहे विशिष्ट प्रकारची, पुडी चटणी असं त्याला म्हणतात। वेगवेगळ्या प्रकारचे डोसे आहेत, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे आप्पे इथे आहेत आणि पाईनॲपल शिरा तर माझा अगदी आवडीचा। आणि नॉर्मली कुठेही संध्याकाळी पाईनॲपल शिरा मिळत नाही, पण इकडे संध्याकाळी मला पाईनॲपल शिरा पण मिळाला आणि खूपच चविष्ट असे हे सगळे ऑथेंटिक साऊथ इंडियन पदार्थ आहे। तर चला आपण आता या हॉटेलच्या मालकांशी ओळख करून घेऊया। तर आता आपण ओळख करून घेऊया सहकार नगर पुणे येथील डोसा या हॉटेलचे जे मालक आहेत त्यांच्या कुटुंबियाशी आपण ओळख करून घेऊया। मॅडम, आपलं नाव सांगाल का? निर्मला माने। ओके, आणि तुमचं नाव? दीपक माने यांचा मुलगा। ओके ओके ओके, म्हणजे संपूर्ण कुटुंब मिळून तुम्हाला त्यांचं सहकार्य? जावई पण पाहतात संकेत। सगळे कुटुंबांचं सहकार्याने हा व्यवसाय तुम्ही चालवतात। बरं, मग हा इथे ऑथेंटिक म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी ऑथेंटिक साऊथ इंडियन हॉटेल एका मराठी माणसाने चालू करणं म्हणजे कौतुकाचीच बाब आहे। हे कसं काय सुचलं तुम्हाला, का सुचलं? मी इथली पुण्याचीच आहे। इथे सहकार नगरमध्ये साऊथचं नव्हतंच, तर म्हणून आम्ही इथे चालू केलं। ओके, इथे जवळपास कुठलं साऊथ इंडियन? जवळपास नाहीच आहे। आणि मगाशी मी व्हिडिओ काढला आणि नंतर त्या सगळ्या पदार्थांची चव मी घेतल्यानंतर इतके उत्कृष्ट पदार्थ होते ना ते, म्हणजे ती पोळी इडली एवढी सॉफ्ट होती, आप्पे अफलातून होते, खूप छान पदार्थ होते ते सगळे। बरं, आणखीन काही तुम्ही खासियत सांगू शकाल का तुमची? साऊथचा मैसूर डोसा खूप छान आहे, मिनी टिकी, ओके, पायनॅपलचा शिरा, ओके, थट्टे इडली, सगळेच पदार्थ खूप छान आहेत। आणि मगापासून मी बघते पार्सल पण खूप जात आहे, म्हणजे पार्सल सर्व्हिस पण आहे? हो, झोमॅटो आणि स्विगीवरती पण आहे। ओके ओके, आणि हा जो फंक्शनल हॉल आहे, बाजूला मोठा हॉल आहे फंक्शन हॉल, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तो फंक्शनल हॉल आम्ही आपला फ्रीमध्ये देतो। जर तुम्हाला काही बर्थडे पार्टीज नाही, ओके, काही ओके. फंक्शन असेल ओके. तर त्याबरोबर तुम्ही आमच्या रेस्टॉरंटमधून आपण ऑर्डर प्लेस करू शकता, पण फंक्शनल हॉल फ्रीमध्ये आहे। ओके, ही एक चांगली सुविधा यांनी दिली की हॉल फ्री आहे जर यांच्याकडे कॅटरिंगची ऑर्डर आपण दिली तर। बरं मॅडम, तुमच्या फ्रँचायझी कुठे कुठे आहेत अजून? खराडी आहे, हिंजवडी आहे, कोंडला, कोंडवा, तळेगावला, तळेगाव, अशा भरपूर ठिकाणी आहेत आणि हे आमचं आठवा ओके. आहे आमचं। खरं सांगू का, मला इतका आनंद झाला आहे की एका मराठी माणसाने व्यवसायात एवढी प्रगती करावी। 8 त्यांचे फ्रँचायझीज आहेत आणि त्यांच्या तरुण पिढीने, त्यांच्या मुलाने, त्यांच्या सुनेने, सगळ्यांनी आता मी बोलली आहे तर सून पण येईल म्हणजे तिला नक्कीच छानशी सून पण तुम्हाला मिळेल। पण एकूण संपूर्ण म्हणजे संकेत हा त्यांचा जावई, मुलगी, सगळेच कुटुंबीय त्यांचे त्यांना खूप मदत करतात। म्हणजे तरुण पिढीचा त्यांनी विशेष करून उल्लेख केला आहे, कारण तरुण पिढी व्यवसायात आपले मराठी पिढी आहे। आणि मी स्वतः इकडचे सगळे फूड टेस्ट केलं, खूप उत्कृष्ट आहे, दर्जेदार होतं। आणि जवळजवळ 28 प्रकारचे यांच्याकडे डोसे आहेत, 8 प्रकारचे आप्पे आहेत आणि इतरही भरपूर खाद्यपदार्थ यांच्याकडे आहेत। शिरा अतिशय उत्तम होता, पाईनॲपल, आणि अभिला ती साऊथ इंडियन कॉफी प्यायची अभिची राहून गेली, ती पिण्यासाठी आम्ही परत इथे येणार। आणि तुम्ही पण या हॉटेलला जरूर भेट द्या। पुणे सहकार नगर हॉटेलचं नाव आहे डोसा। धन्यवाद।